Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the viruses. Viruses are the entities which do not get participation in the five kingdom system. They do not get place in the five kingdom system. R.H. विटाकर यांनी दिलेली जी फाइव किंगडम सिस्टीम होती त्यामध्ये किंगडम मोनेराला स्थान मिळालेलं होतं, किंगडम प्रोटिस्टाला स्थान मिळालेलं होतं आणि किंगडम ॲनिमेलिया, प्लांटी आणि किंगडम फंजायला स्थान मिळालेलं होतं. यातून जे सुटलेले ऑर्गॅनिझम्स होते दीज आर व्हायरसेस. ओके, व्हायरसेस यांना आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम समजत नाहीत कारण त्यांच्याकडे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स नसतात. बिकॉज व्हायरसेस दे डू नॉट रेस्पायर, ते श्वास घेत नाहीत. व्हायरसेस डू नॉट ईट, ते काही खात नाहीत. व्हायरसेस डू नॉट ग्रो, त्यांची वाढ होत नाहीत. अँड दे डू नॉट डाय, ते मरतसुद्धा नाहीत. त्यांचा आउटर प्रोटीन कोट नष्ट होऊ शकतो पण ते मरत नाहीत कारण त्यांना जीवनच नसतं, ते मरणार काय. ओके, viruses, these are the highly infectious entities which do not get place in the five kingdom system. They are the threshold of living and non-living. They are a connecting link between living and non-living. आपण म्हणू शकतो त्यांना की ते सजीव आणि निर्जीवामधली पायरी आहेत कारण ते काही खात नाहीत, ते श्वास घेत नाहीत, त्यांची वाढ होत नाहीत म्हणून ते निर्जीव. पण ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये जाऊन त्यांची संख्या वाढवतात म्हणून ते सजीव, कारण ते रिप्रोडक्शन करतात म्हणून ते सजीव. देअरफॉर दे आर कन्सिडर ॲज अ थ्रीशोल्ड ऑफ अ लाईफ. ओके, देन व्हायरसेस आर हायली इन्फेक्शियस एंटिटीज. त्यांच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं अशी ते गोष्ट आहेत, त्यामुळे आपण त्यांना हायली इन्फेक्शियस एंटिटी म्हणू शकतो. एंटिटी म्हणजे मटेरियल. ओके, देन व्हायरसेस, दिस नेम इज गिवन बाय द सायंटिस्ट लुईस पाश्चर, which means venom or poison. Then the scientists that Stanley, it referred them as they are made up of proteins and they can be crystallized. स्टॅनली यांनी सांगितलं की त्यांना आपण क्रिस्टल स्वरूपात आणू शकतो, त्यांचं सॉलिडिफिकेशन करू शकतो. त्यामुळं ते कशापासून बनलेले आहेत हे पण त्यांनी सांगितलं की ते प्रोटीनपासून बनलेले आहेत. Okay, Stanley referred as they are made up of proteins and they can be crystallized. Okay, and Louis Pasteur gives name virus which is means venom or poison. They are poisonous entities. Okay, the venom म्हणजे सापाचं विष, विषासारखे एंटिटीज आहेत ज्यामुळे ज्या ऑर्गॅनिझमवर ते एंटर करतात, ज्या ऑर्गॅनिझमवर ते इन्फेक्ट करतात त्यांना त्रास होतो, विषाचा इफेक्ट होतो. ओके, देन द सायंटिस्ट बेजरिंग, they experimented on the viruses. They make the artificial medium for that viruses and they referred them as an infectious agent by the experiment. बेजरिंग यांनी सांगितलं की व्हायरसेस हे इन्फेक्शियस एजंट आहेत अँड दे टोल्ड द सेंटेन्स दॅट इज द कॉन्टॅजियम विवम फ्लुइडम. ओके, फ्लुइड स्वरूपातलं संसर्गजन्य रोगांना कारणीभूत ठरणारं असं हे पॉयझन आहेत असं व्हायरसेसला त्यांनी म्हटलेलं होतं. Okay, then the characteristics of viruses do not having the cell structure. They are the acellular highly infectious entities. They do not having the cell structure. Okay, but they are made up of two parts. त्यांचं स्ट्रक्चर दोन पार्ट्सनी बनतं, एक आउटर प्रोटीन कोट आणि दुसरं म्हणजे इनर साइड जेनेटिक मटेरियल विच इज आयदर कन्सिस्टिंग ऑफ DNA और RNA. दोन्ही एका वेळेस नसेल पण एकतर DNA असेल किंवा RNA. DNA means deoxyribonucleic acid and RNA means ribose nucleic acid. The acidic material present inside the nucleus, that is the nucleic acids, and that may be contain deoxyribose sugar or ribose sugar, therefore called as DNA or RNA. एकतर त्यांना बाहेरचा प्रोटीन कोट आहे जो वेगवेगळ्या आकारात आहे आणि आतलं जेनेटिक मटेरियल आहे. बाकीचं सेलमधली कुठलेच अवयव त्यांच्या शरीरात नसणार. Okay, then the outer protein coat, it is called as a capsid. The protein coat, it is called as a capsid. In case of bacteria, it is of hexagonal shape. In case of a plant virus, that is the tobacco mosaic virus, it is of a helical spiral shape. Sometime it is a cylindrical, sometime it is spherical in nature, that is the suppose the retrovirus which causes the AIDS in human beings, that is having the spherical circular shape. Okay, then the viruses, they do not having cell structure but they are made up of two structures, that is the outer protein coat called as a capsid and inner genetic material.
इनर जेनेटिक कोअर आपण ज्याला म्हणू, आतला गाभा जो DNA किंवा RNAने बनलेला आहे आणि आउटर प्रोटीन कोड ज्याला कॅप्सिड म्हणता येईल. ओके, आपण जसं बघूयात की आता जो डिसीज इन्फेक्ट केला आहे सगळ्या जगाला, ज्याला आपण कोविड-19 म्हणतोय, 2019मध्ये सुरू झालेलं हे इन्फेक्शन आहे, म्हणून त्याला 19 हे सफिक्स टाकलेलं आहे तिथं. आणि कोविड दॅट इज Corona virus infectious disease. CO for the corona, V for the virus, I for the infectious, and D for the diseases. That coronavirus having particular protein code, and that proteins cannot be diagnosed, cannot be recognized by the scientists. Therefore, their antiprotein can't made. तसंच एड्स व्हायरसचं होतं आहे. तुम्हाला एक सांगितलं होतं यापूर्वी की जेव्हापासून कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं, दॅट इज द ऑक्टोबर 2019, तेव्हापासून त्या व्हायरसने आत्तापर्यंत 14 ते 15 वेळा त्यांचं स्ट्रक्चर बदललं आहे. देन हाऊ कॅन अ अँटीप्रोटीन कॅन बी मेड. ओके, तसं एड्सचा व्हायरस तर मिनटाला त्याचं स्ट्रक्चर बदलतो, म्हणून अँटीप्रोटीन तयार करणं अवघड आहे त्यावरचं. ओके, देन दॅट दे आर इनॅक्टिव्ह आउटसाइड द होस्ट सेल, बट वेन दे एंटर्ड इन अ होस्ट सेल दे बिकम ॲक्टिव्ह, दे रिप्लिकेट विदिन द होस्ट सेल. व्हायरसेस हे निर्जीव आहेत कधीपर्यंत, जोपर्यंत ते कुठल्याही होस्टच्या बाहेर राहतील. होस्ट कुणाला म्हणू, ज्यावर व्हायरसेस इन्फेक्ट करतील, ज्यावर व्हायरसेस अटॅक करतील, मग तो प्लांट असो, ॲनिमल असो किंवा बॅक्टेरिया असो, कुठल्याही या प्रकारच्या कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या शरीरात गेल्यानंतर व्हायरसेस जिवंत होतील, ते त्यांची संख्या वाढवतील. बाहेर आहेत तोपर्यंत ते निर्जीव वस्तू आहेत, पण आतमध्ये गेल्यानंतर, त्या सेलच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांचं अस्तित्व सुरू होतं. ते रिप्लिकेट करायला लागतात, दे डुप्लिकेट देमसेल्स. ओके, त्यांचं रिप्रोडक्शन सुरू होतं. म्हणजे होस्ट सेलला ज्यावर ते अटॅक करतात त्या सेलला ते मशिनरी म्हणून वापरतात, ते डुप्लिकेटिंग मशीन म्हणून वापरतात. ते त्यांचं स्वतःचं काहीच मटेरियल त्यांच्याकडे नसतं. ते रायबोझोम असतील, एन्झाईम्स असतील, ते त्या होस्ट सेलचे वापरतात. त्या होस्ट सेलचा ते ताबा घेतात आणि तिथलं सगळं मेकॅनिझम मग त्यांच्या मनावर चालतं. जेव्हा ते कुठल्याही सेलमध्ये एंटर होतात, त्यांचा प्रोटीन कोड ते बाहेर सोडतात आणि त्यांचं जेनेटिक मटेरियल एंटर होतं. सपोज एखादा बॅक्टेरियल व्हायरस आहे, तो बॅक्टेरियल सेलमध्ये एंटर होतोय, तर तो त्याचा प्रोटीन कोड बाहेर सोडेल. जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA त्याचा जाईल सेलमध्ये आणि तो बॅक्टेरियल सेलचा जो महत्त्वाचा न्यूक्लिअर DNA त्याचं काम इंटरप्ट करेल, डिस्टर्ब करेल आणि स्वतःचं काम त्यांच्याकडून करून घेईल. त्या जीन्सचे ते खूप सारे कॉपीज तयार करून घेईल आणि ती सेल डेड होण्याच्या आधी हे व्हायरसेस डुप्लिकेट होऊन बाहेर पडतील. म्हणजे ते त्या सेलचा वापर फक्त रिप्रोडक्शनची मशीन म्हणून करतील. ओके, व्हॉट आर द टाइप्स ऑफ व्हायरसेस? डिपेंडिंग अपॉन द इन्फेक्शन, डिपेंडिंग अपॉन द प्लेस ऑफ इन्फेक्शन, दे आर डिवायडेड इंटू 3 टाइप्स: प्लांट व्हायरस, ॲनिमल व्हायरस अँड बॅक्टेरियल व्हायरस. That plant virus, the viruses which are infecting the plant, the viruses which are attack on the plant, they are called plant virus. Example, tobacco mosaic virus. Okay, then second one, that is the animal virus. When viruses infecting the animals, attack on the animals, they are called as animal virus. Example, HIV virus. The viruses belongs to the retro family. Then the rhinovirus, which causes the rhinitis, सर्दी होते ज्यामुळं, तो rhino virus. Okay. देन द थर्ड वन, बॅक्टेरियोफेज किंवा बॅक्टेरियल व्हायरस. जो व्हायरस बॅक्टेरियाला मारतो, बॅक्टेरियावर अटॅक करतो, त्याला बॅक्टेरियोफेज म्हणतो आपण. ओके, देन बॅक्टेरियल व्हायरस, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॅक्टेरियोफेज विच इज हॅव्हिंग द हेक्झागोनल शेप. दीज 3 viruses, they are classified according to their host, that कुणाच्या शरीरावर ते अटॅक करतात. बट viruses again be classified on the basis of genetic material. When the viruses is having RNA as genetic material, that virus is called as RNA virus. Okay, RNA virus means whose genetic material is RNA. Example आहे प्लांट व्हायरस आणि ॲनिमल व्हायरस. TMV, टोबॅको मोझॅइक व्हायरस किंवा एड्सचा व्हायरस, यांच्यामधलं जेनेटिक मटेरियल RNA असतं. आपण ॲनिमल व्हायरसमध्ये जे एक्झाम्पल बघतो, रेट्रो व्हायरस, जो ज्यामुळे एड्स होतो, तर तिथं जेनेटिक मटेरियल RNA असेल, बट समटाईम द ॲनिमल व्हायरस हॅव्हिंग द DNA ॲज ऑल्सो जेनेटिक मटेरियल. दोन्ही एकाच वेळेस नसेल, त्यामुळे ॲनिमल व्हायरस हा प्रकार दोन्हीमध्ये डिवाइड होऊ शकतो, RNA व्हायरसमध्ये सुद्धा आणि DNA व्हायरसमध्ये सुद्धा. तर RNA व्हायरस कुठले? ज्या व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल RNA आहे. यामध्ये प्लांट आणि ॲनिमल व्हायरस हे दोन्ही एक्झाम्पल येतात. दुसरं DNA व्हायरस, ज्यामध्ये जेनेटिक मटेरियल DNA आहे, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आहे, तो व्हायरस म्हणजे DNA व्हायरस. तर इथे एक्झाम्पल येईल बॅक्टेरियल व्हायरस आणि ॲनिमल व्हायरस. बॅक्टेरियल व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल
DNA असतं आणि समटाईम्स ॲनिमल व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल DNA असतं. म्हणजे प्लांट व्हायरसेसमध्ये जेनेटिक मटेरियल RNA असतं, ॲनिमल व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल आयदर RNA ऑर DNA असतं, दोन्ही एका वेळेस नसतं. आणि बॅक्टेरियल व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल DNA असतं. ओके, दॅट RNA मे बी ssRNA or dsRNA. SS means सिंगल स्ट्रँडेड RNA आणि DS means डबल स्ट्रँडेड RNA. RNA हा सिंगल स्ट्रँडेडच असतो, पण जिथं जिथं तो वेटोळे म्हणजे लूप तयार करेल त्याला आपण dsRNA म्हणू. आणि ssDNA म्हणजे सिंगल स्ट्रँडेड DNA, म्हणजे एक स्ट्रँड जसा वेगळा झालेला आहे. आणि dsDNA म्हणजे डबल स्ट्रँडेड DNA. ओके, दॅट RNA or DNA may be of two types, ssRNA, dsRNA, ssDNA and dsDNA. Okay, then the protein coat of viruses, that is the capsid, it is made up of a smaller unit that is called as a capsomere. This is the brief introduction about the viruses. In next session we will study about the viroids and the lichens. Okay student, this is for the today's video. Thank you for today's video.